नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कालचा दिवस खूप महत्वाचा होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात, आणि तो म्हणजे छत्रपती संभाजीराजे, युवराज छत्रपती संभाजीराजे हे अनेक नेत्यांना भेटले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस या सर्वांना भेटले होते आणि एक सर्वपक्षीय नेत्यांची बैठक किंवा समिती असावी अशा प्रकारचा आग्रह त्यांनी धरला आणि चर्चा सुरू झाली की इथून पुढे मराठा आंदोलनाची दिशा कशी असेल, मराठा आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार आहे आणि मराठा आरक्षणासाठी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे किंवा काय अडथळे आहेत, मराठा आरक्षणातील अडथळे नेमके कोणते आहेत या विषयावर मी चर्चा करतोय. या चर्चेत सहभागी होतात आबासाहेब पाटील. परळी येथील मराठा क्रांती मोर्चाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आबासाहेब पाटील यांनी धरणं धरलं होतं. त्यानंतर दिलीप पाटील, काल परवा जे कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनात ते सहभागी होते. श्रावण देवरे उभी समाजाचे नेते आणि अभ्यासक या चर्चेत सहभागी होत आहेत. सेव्ह मेरिट आणि सेव्ह इंडिया या संस्थेचे अध्यक्ष अमित लड्डे या चर्चेत सहभागी होतात. मी सर्वात आधी आबासाहेब पाटील यांच्याकडे जातो. आबासाहेब, कालचा दिवस मराठा आरक्षणासाठी खूप महत्वाचा होता, पण कालच्या दिवसात तुम्ही एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणाला जे विरोध करतात त्यांच्याविषयीची प्रतिक्रिया व्यक्त तुम्ही दिली होती. तर नेमकं काय काय म्हणायचं काय तुम्हाला? मुळात आठवले साहेब, विषय असा आहे की मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा ठोक मोर्चा असेल, आणि ही मराठा समाजाची एक चळवळ आहे की मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये न्याय मिळावा. समाजाची स्वतःची चळवळ आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही, कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या संघटनेच्या विरोधात नाही किंवा कोणत्या समाजाच्या विरोधात नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमच्या ज्या उपेक्षित जे लोक आहेत, जे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास आहेत, या सगळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमची जी चळवळ उभा केलेली आहे आणि आमचा तो अधिकार आहे की ज्या वेळेला 100% महसूल 100% सगळं आम्ही शासनाला भरतो. शासनामध्ये सगळ्या 90% शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्या गेलेल्या आहेत. आम्ही सर्वस्व या सरकारला दिले, शासनाला दिले, देशाला दिलेलं आहे. आज संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये बघितलं असेल तर की आज सैन्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये 70% मराठा समाजाची पोर आहेत. म्हणजे देश रक्षणापासून राज्य रक्षणापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दिल्या आणि आम्ही आमचं कुठेतरी छोटंसं आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, शिक्षणासाठी आम्ही काही गोष्टी मागितल्यानंतर काही लोक याला विरोध कर, त्याला विरोध कर, काय संबंध आहे? बरं, तुमच्या कुठल्या शिवनेशनच्या कुठल्या सवलतीला विरोध केला, ओबीसीच्या कुठल्या योजनेला विरोध केला, तुमच्या आरक्षणाला कुठला विरोध केला? आमचं कुणालाच विरोध नाही, परंतु ह्या लोकांनी काही राजकीय नेत्यांच्या भांडवल करण्यासाठी, त्यांची राजकीय पोळी वाजण्यासाठी, समाजामध्ये वेगळा संदेश जाण्यासाठी, कुठं ओबीसी मराठा वाद लाव, कुठं हे आता नवीन कोण शिवनेशन माहितच नाही कोण आहेत, कुठले आहेत, हे आणले, ह्याने परत वेगळं सांगितलंय. अरे विषय काय? आम्ही तुमच्या विरोधात कुठं आहे का? आमच्या कुठल्या कार्यकर्ते स्टेटमेंट आहे का? ते कोण शिवनेशन, शिवमेरिट ह्याने सांगतात की निवेदन देतात शासनामध्ये की मराठ्यांना वळवून भरती करा. आज तुम्ही कुठून आले बाबा? आता या राज्यात राहायचं, तुम्हाला धड मराठी बोलता येत नाही, या महाराष्ट्रामध्ये राहता, इथं येऊन तुम्ही उद्योगधंदे उभा केले आणि परत मराठ्यांना विरोध करता. कशासाठी? तुम्ही कारण सांगा ना त्याच्यामध्ये. आम्हाला अधिकार नाही का आमचा हक्क मागायचा? आणि पुन्हा मग आमचे कार्यकर्ते आक्रमक झाले, मग तुम्ही आमच्या खुल्या ओपन मध्ये जाऊन तुम्ही विरोध करता आणि आमच्या लोकांनी जाब विचारल्यानंतर तुम्हाला त्रास होतो का? आमच्या लोकांनी जाब त्रास होतो का? आणि आपण ज्या पद्धतीने विचारलं की आम्ही कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या विरोधात कोण गेला, या पुढे आता आम्ही हे फार पूर्वीच चालू करायला पाहिजे होतं यांना जाब विचारण्यासाठी. ते थोडं उशीर झाला असं मला वाटतंय. आणि यापुढे जी काही भूमिका असेल तर ठोक मोर्चा 100% सगळ्या गोष्टीची भूमिका स्वीकारणार आहे. माझा आबा थेट मी उत्तर घेतो. अमित लड्डेजी, तुम्ही कुठून आला त्याचं पहिलं मला उत्तर हवं आहे, कारण ही संस्था आहे, कोणालाही संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती सर्वांना आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे काल तुम्ही त्याला उत्तर दिलं होतं, तर नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? अमितजी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? अमित लड्डेजी, आवाज पोहोचतोय माझा तुम्हाला? माईक म्यूट केला असेल बहुतेक. अमित लड्डेजी, चला
अमित लड्डेजी यांनी माईक म्यूट केलेला आहे कदाचित. तर दिलीपराव, आता तुम्ही काल परवा जे हा. आंदोलन केलं होतं, म्हणजे एवढी सगळी आंदोलन झाली, 58 मराठा मोर्चे झाले, कालचं एक आंदोलन आहे. आता आंदोलन हाच एक मार्ग आहे की कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे? सांगा. महत्वाचं असं आहे की आपण जर बघितलं असेल की आम्ही गेले 30 ते 40 वर्षापासून मराठा समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी लढा देतोय. तुम्ही हिस्ट्री बघितलं असेल, आतापर्यंत कधी आमच्या लोकांनी किंवा आमच्यातल्या कोणी अशा पद्धतीचं आंदोलन झालं नाही. आमचे आंदोलन बघा, मूक मोर्चा काढला गेला, मूक मोर्चा ते झाला त्यावेळी कुठलीही गोष्ट नाही. त्यानंतर जो झाला तर आमच्या ठोक मोर्चाची आंदोलनं झाली, त्यावेळी कुठल्याही समाजाला आम्ही टार्गेट केलं गेलं नाही. आणि त्या लक्षात घ्या, मराठा समाज कोर्टातली लढाई स्वतः लढला सरकारशी बरोबर. आतापर्यंतची हिस्ट्रीमध्ये तुम्ही मला सांगा ना की मराठा समाजानं कधी हिंसा केल्या का कुठली गोष्ट केल्या, कुठेही दिसणार नाही आपल्याला. आता मी दुसरं सांगतो की जर का अशी वेळ सगळ्या गोष्टीत जर मराठा समाज सामंजस्य भूमिका घेत असताना जर का सेव्ह मेरिट सेव्ह नेशन सारखी जी संस्था आहे त्या संस्थेचं आपण बघितलं तर ह्याच्यात जास्तीत जास्त लोक हे परप्रांतीय लोक, गुजराती आणि मारवाडी लोक आहेत, बरोबर. तर ह्या लोकांना महाराष्ट्रामध्ये आरक्षणात ढवळढवळ करायचा काय अधिकार पोचतो? हेच लोक मला सांगा, भारतभर आहेत हे लोक, हे तामिळनाडू मध्ये जाऊन तामिळींच्या विरोधात हे अशी लढू शकतात का? अजिबात नाही. तुमच्या कर्नाटकात आमच्या कन्नड बांधवांच्या विरोधात नाही करू शकत. ते आपल्या आंध्रामध्ये तेलगू लोकांच्या नाही करू शकत. मग महाराष्ट्रात या लोकांनी ज्या पद्धतीनं जे काही चालवलेलं आहे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन, आता आम्हाला आठवले साहेब मला सांगायचं महत्वाचं की यांनी कोर्टात केस लढवली. हायकोर्टात मी पूर्ण केस लढलेला आहे, मी तिथला एक पिटिशनर आहे. हायकोर्टात 3 महिने मी होतो मुंबईमध्ये. त्यानंतर सुप्रीम कोर्टातलं केस लढवली. सगळ्यात जास्त पैशाचा वापर ह्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या लोकांनी केलेला आहे. दुसरं लक्षात घ्या, हे सगळे लोक ही पैसेवाली लोक आहेत आणि जे पैसेवाल्या लोकांनी ह्यांचे, मी आरोप करतोय डायरेक्ट की हे आपले नंबर 2चे पैसे वापरण्यासाठी हे वापरून मराठ्यांच्या विरोधात केस लढतात. बरं, आतापर्यंत मी सांगतो सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा निकाल लागला, ते वर गेले. सुप्रीम कोर्टात ज्यावेळी त्यांनी केस लढली, आम्ही केस हारलो. मराठ्यांनी रिॲक्शन दिली का? नाही दिली. खरं ज्यावेळी आता त्यांनी एक लेटर दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना की मराठ्यांना वगळून की तुम्ही बाकीच्या लोकांची भरती करा, आणि जर त्यांची भूमिका मराठा, कारण कोर्टाचं तर हे आलेलं आहे, निकाल आलेला आहे, त्यामध्ये सांगितले की 9/9/2020च्या आधीच्या लोकांच्या तुम्ही नोकऱ्या सिक्युअर करा. हे जे इंटरप्रिटेशन अजून चालू असताना या लोकांनी जे काही लेटर दिलं याला आमचा आक्षेप आहे. सर, आणखीन एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर हे एक मिनिट महत्वाचा मुद्दा आहे, हाच महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जर मेरिट जर का तुम्हाला काळजी असेल तर सर मी सांगू इच्छितो, मग जर का प्रमोशन मधलं आरक्षण आहे त्या ठिकाणी एका जात नाही तो, म्हणजे मेरिटला तुम्हाला मेरिटची काळजी नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही का चुप्पी साधलेला आहे, आणि बाकीच्या कुठल्या समाजाच्या जे 52 झालं त्यावेळी का रस्त्यावर हे तुम्ही कोर्टात उतरले नाही, फक्त आणि फक्त मराठ्यांच्या विरोधात उतरतात. त्यामुळं मराठा समाजातलं काय उद्रेक होणार नाही. ज्यावेळी सगळे आमचे रस्ते बंद झाल्यानंतर थोडाफार उद्रेक होणारच ना. आणि काय आम्ही काय केलं तुम्ही बदललं. ठीक आहे दिलीपराव, दिलीपराव मी येतो तुमच्याकडे. मी सगळ्यांना समान संधी देणार आहे, मी चर्चा करणार आहे. मला या चर्चेत संदीप प्रधान सहभागी होता. संदीप, मी थोडस नंतर तुमच्याकडे येतो. ओबीसीचे नेते आणि ओबीसी मागासवर्गीय आरक्षणाचे किंवा त्याच्या हक्कांचे अभ्यास करणारे श्रावण देवरे माझ्यासोबत आहे. श्रावणजी, आता मला सांगा की मराठा आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टाने नाकारलं. अमितजी, माझा आवाज तुम्हाला येतोय? अमितजी, लड्डाजी आवाज कमी येतो आहे. हा, पण येतोय, तुम्हाला आवाज येतोय ना? एवढं आता तुमच्याविषयी सगळे दोघं जण बोलत होते, तुमचा काही रिप्लाय मला आला नाही. आवाज खूप कमी आहे. हो, मी येतो तुमच्याकडे. देवरे साहेब, एकूण काय भूमिका आहे? म्हणजे सुप्रीम कोर्टाने नाकारलं, पण आता एक मोठं आंदोलन सुरू होत आहे आणि प्रमोशन मध्ये का हस्तक्षेप करत नाही, किंवा तुम्ही जे विरोध करतात मराठा आरक्षणाला तो विरोध महत्वाचा आहे का?
कारण मराठा समाजामध्ये अनेक गरीब तरुणी आहेत, शेतकरी आत्महत्या करतात, अशी परिस्थिती आहे. पहिल्याने मला सेव्ह मेरिट सेव्ह नेशन याबद्दल मला थोडक्यात बोलायचं आहे की हे जे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन वाले आहेत हे एकूणच सगळ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. SC ST OBC मराठा जाट पटेल या सगळ्यांच्या विरोधात आहेत हे. त्यामुळे सेव्ह नेशन सेव्ह मेरिट वाले जे बी कोणी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही संविधान विरोधी वागत आहात, तुम्ही लोकशाही विरोधी वागत आहात आणि बहुमताच्या विरोधात वागत आहात. त्यामुळे तुम्ही हे तुमचं दुकान जे उघडलेलं आहे आरक्षणाच्या विरोधाचं आणि सेव्ह नेशन सेव्ह मेरिट नावाचं हे दुकान ताबडतोब बंद करा, अन्यथा पुढच्या जे काही असंतोषाला तुम्हाला बळी पडावं लागेल. हा इशारा मला सेव्ह नेशन आणि सेव्ह मेरिट वाल्यांना द्यायचा आहे. दुसरा जो मुद्दा आहे, तुम्ही जो मला प्रश्न विचारला सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातला, आता मराठा आरक्षणाचा जो विषय होता तो ज्या फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, SCBC म्हणून वेगळा प्रवर्ग करून OBCच आरक्षण होतं ते SCBC नावाने दिलं, तर त्याच फडणवीस साहेबांच्या संघटनेचे हे सेव्ह नेशन सेव्ह मेरिट वाले आहेत. म्हणजे एका हाताने संघ भाजपवाले एका हाताने मराठा समाजाला आरक्षण देतात आणि तेच संघ भाजपवाले दुसऱ्या हाताने ते आरक्षण कसं काढून घ्यायचं याची सुद्धा ते तजवीज सेव्ह नेशन सेव्ह मेरिटच्या माध्यमातून फडणवीस साहेब करतात. तर याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की मराठा आरक्षणाच्या नावाने महाराष्ट्रामध्ये OBC विरुद्ध मराठा, दलित विरुद्ध मराठा अशी जी काही भांडणं लावण्याचं काम गेल्या 3 वर्षापासून संघ भाजपच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलं, त्याला आता पुन्हा आपण बळी पडू नये असं मला वाटतं. आणि एकदा का जर सुप्रीम कोर्टाने एखादा निकाल देऊन टाकलेला आहे तर आता सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य करून आणि सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं सगळं आरक्षण काढून घेतलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं EWSचं आरक्षण कायम ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, EWSचं आरक्षण कायम ठेवलं आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की 50% आरक्षणची मर्यादा जी आहे ती फक्त SC ST OBC या 3 कॅटेगरीच्या आरक्षणासंदर्भातच 50%ची मर्यादा आहे. EWSच्या आरक्षणाला 50%ची मर्यादा नाही. महाराष्ट्र विधानसभेने अधिवेशन बोलवावं आणि EWSचं आरक्षण 10%वरून महाराष्ट्रामध्ये 25% करावं आणि वरचे 15% जे आहेत EWSचे ते मराठा समाजाला स्वतंत्रपणे प्रवर्ग करून ते 15% EWSचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे. आणि हे महाराष्ट्र राज्याच्या हातात आहे आणि त्याला कुठलीही मर्यादा नाही. नाही, मराठा आरक्षणाला तुमचा विरोध नाहीये, कधीच विरोध नव्हता, यापूर्वी पण विरोध नव्हता, कधीच नव्हता. सगळ्यात जास्त विरोध कोणी केला असेल तर त्याच्यामध्ये हे श्रावण दोरे, छगन भुजबळ, हे वडेट्टीवार, हे छगन भुजबळचे लोक आहेत. याने सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाला विरोध केलेला. आणि आता ती जी भूमिका घेतात EWS मध्ये घ्या आणि ह्याच्यामध्ये घ्या, काही नाही, तुम्ही SCBC म्हणजेच OBC म्हणून सगळ्या महाराष्ट्राची दिशाभूल केली. आणि तुम्ही जर मराठ्यांना SCBCचं आरक्षण रद्द करायला तुम्ही लोकांनी लावलं आणि आता पुन्हा सांगता EWS मध्ये घ्या. अरे EWS मध्ये घ्यायचं तर आम्ही मोर्चे कशाला काढले, आंदोलन सुप्रीम कोर्ट काय आमच्या मतावर चालतं का? तुमच्या मतावर सुप्रीम कोर्ट काय आमच्या मतावर? सुप्रीम कोर्टने अभ्यास केला, संविधानाप्रमाणे निर्णय दिलाय. श्रावण देवरे बसला सुप्रीम कोर्टात, श्रावण देवरे बसलाय का? तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे ना. तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये श्रावण देवरे बसलाय का? वस्तुस्थिती सांगा. सुप्रीम कोर्टात वस्तुस्थिती सांगा. सुप्रीम कोर्टात सगळे ब्राह्मण आहेत, सगळे ब्राह्मण आहेत सुप्रीम कोर्टात तुमच्या विरोधात गेलेले मॅक्झिमम ब्राह्मण आहेत आणि ती फडणवीसची माणसं आहेत, छत्रपती संघ भाजपची माणसं आहेत ती. छत्रपती युवराज संभाजीराजांनी काल भूमिका घेतलेली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेले सगळे संघ भाजपची माणसं आहेत. ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्ही सांगू शकत नाही EWS मध्ये जा किंवा कशात जा. आता समाज 6 जूनला तुम्हाला कळेल मराठ्याला कुठलं आरक्षण पाहिजे. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, आम्ही नाही सांगितलेलं. सुप्रीम कोर्ट
आम्ही सुप्रीम कोर्टात बसतोय का? न्यायाधीश आहेत का आम्ही? ठीक आहे, मी श्रावण देवरे न्यायाधीश आहे का तुम्हाला तिथं? संधी देतो, सुप्रीम दोघांनाही मी संधी कोर्टातल्या देतो. मी कितीतरी सुप्रीम दोघांनाही कोर्टातले संधी निर्णय देतो. हे संसदेनं आबासाहेब बदलले, आणि विधानसभेनं सावंत बदलले. मला इतर सुप्रीम कोर्टाचे निर्णय सांगतो मला इतरांकडे गेलं पाहिजे. सुप्रीम कोर्टात काय? सुप्रीम कोर्ट हे संविधानाप्रमाणे निकाल देतं. पदोन्नतीचा निर्णय सुप्रीम कोर्ट हे संविधानाप्रमाणे न्याय देतं. तुमच्या आमच्या सांगण्यावरून न्याय देत नाही. ते संविधानाचा अभ्यास करून न्याय देतात. हे काही तुमचं आमचं नाही आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाचा विषय सांगता, हायकोर्टाचा विषय सांगता, मग हे नियम इतर समाजाला लागू नाहीत का? मराठ्यांनाच का लागू होतात? याचं उत्तर द्या ना. ते सुप्रीम कोर्टाला विचारा तुम्ही. ते ते सुप्रीम कोर्टाला विचारा. अहो तुम्ही सुप्रीम कोर्टाला विचारा नाही. हे सुप्रीम कोर्टाला विचारा. ठीक आहे. आबासाहेब थांबा. आबासाहेब थांबा. मी देतो संधी. मी तुम्हाला प्रत्येकाला तेवढी संधी देणार आहे. मी कुणाचा आवाज घेणार नाही, कारण मी चर्चा करतो. ठीक आहे. संदीप, थोडस मला लड्डा यांच्याकडे जायचं आहे. अमितजी, आवाज पोहोचतोय माझा तुम्हाला? अमित लड्डाजी, आवाज पोहोचतोय? अमित लड्डाजी, आवाज पोहोचतोय का माझा तुम्हाला? हो, पोचतोय. अमितजी, तुम्ही आता एवढा वेळ शांत होतात, मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत आवाजच नाही पोहोचत. अमितजी, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन, आबासाहेब पाटील असं म्हणतायत आणि श्रावण देवरे असं म्हणतायत की तुम्हाला कोणाला आरक्षणाच्या विरोधात आहे. तुम्ही काय, तुमची भूमिका मी ऐकलं आहे. आणि काय? हा, बोला. आबासाहेबांचंही ऐकलं, देवरे साहेबांचंही ऐकलं, दिलीप पाटीलांचंही ऐकलं. ज्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संस्थेचा मी अध्यक्ष आहे, त्यांची भूमिका मी तुमच्या पुढे स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला कोणत्याही समाजाच्या आरक्षणाशी संबंध नाही, त्यांचा विरोध नाही. आम्ही फक्त आरक्षणामध्ये मर्यादा असावी या पक्षाचे समर्थक आहोत. आणि ती मर्यादा कोणी घालून दिली? सर्वोच्च न्यायालयाने इंदिरासानी खटल्यामध्ये ती मर्यादा घालून दिलेली आहे. त्या मर्यादेचा सगळ्यांनी पालन करावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. 50% मर्यादामध्ये कोणालाही आरक्षण मिळो, तो शासनाचा प्रश्न आहे की याच्यात कोणाला आरक्षण द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. आमचा त्याला विरोध नाही. आणि जर तुम्ही जसे देवरे साहेब म्हणाले की आमचा सगळ्या आरक्षणाला विरोध आहे, मी हात जोडून सांगतो, एक वेळा नाही 10 वेळा माझे 50 व्हिडिओ चालू आहे युट्यूबवर भाषणाचे. एकाही भाषणामध्ये मला सांगून द्या की मी कोणत्याही संवैधानिक आरक्षणाचा विरोध केला असेल माझ्या भाष्यातून. बिलकुल नाही. संवैधानिक आरक्षणाचा मी समर्थक आहे, परंतु आरक्षण मध्ये मर्यादा जी घालून दिलेली आहे त्याच्यावर जे राजकीय नेते जाऊन त्याचा भंग करण्याचा प्रयत्न करतात, त्या मर्यादेचा, त्याला विरोध आहे आमचा. 50% वर जर आरक्षण जाईल, कारण ती मर्यादा घालून दिलेली आहे. उद्या जर सुप्रीम कोर्टाने ती मर्यादा वेगळी घालवली तर आम्ही त्याचं पालन करू. परंतु आमचा कोणाला विरोध नाही, मराठ्यांनाही विरोध नाही किंवा दुसऱ्या कोण्याही जाती धर्माला आरक्षणाला आमचा विरोध नाही. ही मी आज जाहीरपणे सगळ्यांच्या समक्ष सांगून राहिलो. आबासाहेबही बसले आहे, दिलीप पाटील साहेब बसले आहे, देवरे साहेबही बसले आहे. कोणाही आरक्षणाचा आम्हाला विरोध नाही. जर सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संघटनेतर्फे कोणी जर असं म्हटलं असेल मला वगळून, तर ते मला सांगा, मी त्याला करेक्ट करीन. परंतु आरक्षण मध्ये मर्यादा असावी, फक्त या तत्वावर आमचं संघर्ष चालू होतं. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर फैसला दिला आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या फैसल्याचा सन्मान करायला पाहिजे, त्याचा अवमान करू नका. तुम्ही हायकोर्टाचा सन्मान का केला नाही? एक मिनिट. किंवा देवरे साहेब किंवा दिलीप तुम्ही एक मिनिट. आम्ही नाही सोबत उभे नाही 2 मिनिटं नाही, अजिबात नाही. आरक्षण कोणालाही मिळत नाही नाही असेल नाही तर आम्ही त्याच्या समर्थनामध्ये उभे राहू तुमच्या सोबत. अहो तुम्हाला सांगतो लड्डा साहेब, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की हायकोर्टातला असू दे, ज्यावेळी हायकोर्टाने देखील आमचं आरक्षण ज्यावेळी मान्य केलं, त्यानंतर सुप्रीम कोर्टात सेव्ह मेरिट सेव्ह नेशन गेलं.
तुम्ही करोडो रुपये घालून तिथं वकील मोठमोठे उभा केले. तेही चुकीचं आहे मग दिलीप रुपये पाटील साहेब, काय ते मग चुकीचं मग बोलताय कोण तुम्ही. अहो सर्वोच्च तुम्ही न्यायालयाने कुणाचे वकील कोण होते तुमचे? जजमेंट दिला त्याच्यानंतर अहो हायकोर्टाचा उल्लेख करण्याचा हा. प्रश्नच राहत नाही. सर्वोच्च तुम्ही न्यायालयाने जर दिले दिलं नव्हते, नसेल, हा, मग त्यानं सुप्रीम कोर्ट त्याच्यानंतर हायकोर्टाचा सुप्रीम उल्लेख कोर्ट करूच नका. सुप्रीम येतो मी संदीप प्रधान हायकोर्टात आमच्यामधून निकाल लागला. मी एक मिनिट. शब्दशः मी जे जे म्हटलं आहे त्याचं पालन करीन. नाही ठीक आहे, मी नाही, तुम्हाला नाही. संधी देतो. मी तुम्ही तुम्हाला हे समजून चला, नाही, तुम्ही नाही. इथे affidavit केलंय नाही. माझ्या समोर की आमचा संवैधानिक अहो, आरक्षणाला तुमचा- विरोध नाही. एक मिनिट ऐका. अहो लड्डा साहेब एक मिनिट ऐका. लड्डा साहेब एक मिनिट ऐका, एक मिनिट फक्त. तुम्ही जर सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट आरक्षण रद्द झालं, पेपरला बातम्या कोणी दिल्या, हमारी जीत हो गई, हम मराठों के आपस में जीत गए, ते कुणी सांगितलं? तुमच्या बातम्या, पेपरच्या बातम्या, मीडियाच्या बातम्या, तुम्ही ह्या कोणाला दिल्या? तुम्ही जर सांगता मराठ्यांच्या विरोधामध्ये गेलो नाही, मग तुम्ही जर पेपरला राहतो शिव नेशन शिव मेरिटच्या, आणि त्याच्यामध्ये पेपरच्या कटिंग आमच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये तुमची ट्विटरवर कोण बोलताय? ट्विटरवरचे स्टेटमेंट काढा. मी काय म्हटलं आवाज तुम्ही ऐका माझं. महाराष्ट्रामध्ये ज्या नाही, नाही, ऐकायचा संबंध काय? माझं ऐकून तर घ्या तुम्ही. अहो ऐकायचा संबंध काय? ऐकून तर घ्या. अहो लड्डा साहेब पहिली गोष्ट नाही एक मिनिट आधी आमच्या ऐका. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संघटनेचा मी अध्यक्ष आहे. आबा आबा त्या थांबा. संघटनेकडून आबा, एकही दिलीपराव असा काय संबंध? थांबा. तुमच्या विरोधात कोणताही न्यूज गेला असेल तर मला सांगा तुम्ही. ही सगळी जी एकही न्यूज जर असेल माझ्या संघटनेकडून तर मी जाहीर माफी मागेन तुमची. मी कोणाचा विरोध केला अहो, नाही. माफी मागायचा मी संबंध नाही. आरक्षणामध्ये मर्यादेला धरूनच आमची जी लढाई होती ती चालू होती आणि त्याच्यासाठी नाही, आम्ही नाही. सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. संदीप बोला तुम्ही. आम्हाला हक्क नाही का सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायचा? आम्हाला हक्क नाही का? तुम्ही सांगा. अहो दादा मग नाही तुम्हाला हक्क नाही आहे. तुम्ही गुजरातमध्ये जावा, राजस्थानमध्ये जावा, तुमच्या प्रदेशात जावा. काय या दिलीप महाराष्ट्रामध्ये पाटील साहेब तुम्ही बोलताय, तुम्ही हो, काय हो. बोलताय दिलीप पाटील बरं. साहेब? हो बरोबर बोलतोय. कशाला आज आम्हाला ही बोलायचं बोलायची वेळ आल्या. 10 अहो, का जावं मग? तुमचा काय महाराष्ट्राला संबंध? माणसाला तुम्ही असं तुमचा म्हणताय काय पाटील संबंध? साहेब? काय संबंध तुमचा? हे चुकीचं तुमचा विधान काय केलं संबंध? पाटील साहेब तुम्ही. नाही हे बरोबर आहे माझं विधान. मी नाही, ठाम आहे ते तुम्ही विधान. परत घ्या पाटील साहेब. बरोबर आहे. काय घेणार मी? तुम्ही करताय. मी ठाम आहे. मी ठाम आहे त्या विधानावर. तुम्ही तडा देताय. नाही काय लोक चला तुम्ही धक्का तडा देताय पहिल्यांदा. मी ठाम आहे माझ्या विधानावर. या महाराष्ट्रामध्ये हात जोडून तुम्हाला सांगतो असे विधान या करू महाराष्ट्रामध्ये नका जाहीरपणे. या जाहीरपणे करतो आम्ही करणार जाण्याचा हक्क आहे. नाही. तुम्ही- नाही तुम्हाला हक्क नाही आहे. आम्ही जी- या महाराष्ट्रामध्ये राहायचा आम्ही तुम्हाला जी हक्क नाही. दिलीपराव थांबा मला संदीपराव असे विधान ऐकायला मी नाही आलो साहेब. या प्रकरणात असे चुकीचे विधान कोणी करू नये. असे विधान अराजक विधान करताय तुम्ही. तुम्ही इथं आमच्या वागायचं का इथं? अरे आबासाहेब असं काय बोलताय तुम्ही? आम्ही कोणाचा विरोध केला नाही बाबा. तुम्ही जा ना. आम्ही न्यायाची हक्काची लढाई लढलो आहे. आम्ही तुम्ही मी काय म्हणतो साहेब, राजस्थान संविधानमध्ये जर तरतूद नव्हती तर ज्या लोकांनी तुम्हाला खोटे आश्वासनं दिले ना त्यांच्याकडे विचारा की तरतूद नव्हती तर तुम्ही आम्हाला खोटं आश्वासन कशाला दिलं? ठीक आहे आम्हाला ठीक काय आहे विचारता साहेब तुम्ही? ठीक आहे आम्ही जी थांबा आम्ही बोलायचंय का नाही बोलायचंय? बोला 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 कारण असं आहे की ज्या हा. अक्रस्थळे पद्धतीने आता चर्चा सुरू आहे ना त्या पद्धतीने मी चर्चा नाही करू शकत या विषयाची. आणि मला जर बोलायचं झालं माझं म्हणणं असं आहे की ही प्युअरली चर्चा जी आहे ती आता कायद्याच्या निकषावरच व्हायला हवी. याच्यामध्ये आता तसा अर्थानं राजकारणाचा काहीही संबंध नाही. पण विनाकारण याला सगळ्याला राजकारणाचा रंग दिला जातोय. मग बोलणारा माणूस कोण आहे? मग तो त्याला लेबल कसं चिकटवता येईल? म्हणजे तो आरक्षण विरोधी आहे, तो अमुकच आहे, या पद्धतीने नाही होऊ शकत. प्रश्न असा आहे की जेव्हा राज्य सरकारने सुद्धा हे आरक्षण दिलं तेव्हा हायकोर्टामध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित झाला होता की केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि ती केल्यानंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार शिल्लक आहे का? पण
त्याबाबतचा मुद्दा हायकोर्टाने काही फार गांभीर्यानं किंवा आग्रहीपणानं स्वीकारला नाही आणि त्यामुळे हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं. पण सुप्रीम कोर्टाने आता हे स्पष्ट केलेलं आहे की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आता राज्यांचे जे अधिकार आहेत आरक्षणासंदर्भामध्ये निर्णय घेण्याचे ते जे आहेत ते आता अस्तित्वात नाही. आता पार्लमेंटनीच या संदर्भामध्ये निर्णय घेतले पाहिजेत अशा पद्धतीचं मत हे सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेलं आहे जर निकाल नीट बारकाईने वाचला तर. आता माझं म्हणणं असं आहे की त्यामुळे ही सगळी जी लढाई आहे ती लढण्यासाठी आपल्याला माझं म्हणणं असं आहे की पार्लमेंटकडे जावं लागेल, संसद सदस्यांकडे जावं लागेल. माझं म्हणणं आहे शेतकरींच्या संदर्भामध्ये कायदे केल्यानंतर शेतकरी दिल्लीमध्ये जाऊन बसतात आणि आग्रहीपणे आपल्या मागण्यांसाठी तिथं ठिय्या देऊन बसतात थंडी वाऱ्यामध्ये. आता जर समजा मराठा समाजाला आरक्षण हवं असेल, त्यांना जर समजा ही जी काही घटना दुरुस्ती झाल्यानंतर जो SC/ST कमिशन आहे त्याप्रमाणे जर समजा ओबीसीचं कमिशन जे आहे ते जर समजा त्याला घटनात्मक वैधता किंवा अधिकार दिलेले आहेत तर त्यांच्याकडून जर समजा आपलं मागासले पण सिद्ध करून आरक्षण हवं असेल तर आता संसदेवरती दबाव आणणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा मोर्चे काढून आंदोलन करून हा प्रश्न काहीच होणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हटलेलं आहे की आता राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत अशा पद्धतीने. आणि जर शेतकरी हे करू शकतात तर मला पूर्ण खात्री आहे की मराठा समाजामध्ये इतकी म्हणजे काय म्हणूया जागरूकता आहे, शक्ती आहे, ते दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करू शकतात, संसदेला हे आरक्षण देण्यासाठी भाग पाडू शकतात. प्रश्न मग त्याच्यामध्ये जो येतोय तो हाच आहे की मराठा समाजाबरोबर जाटांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर हे आहे गुजरांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे हा एक देशव्यापी मुद्दा या निमित्ताने होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मग अनेक कंगोरे आहेत आणि मग वेगवेगळ्या राज्यातले खासदार या सगळ्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेतात हा मुद्दा येईल. त्यामुळे मला जे वाटतं ते असं आहे की या बाबतीमध्ये राज्यामध्ये आंदोलन करण्यामागचा हेतू मग काय येतो हा प्रश्न उपस्थित होतो. कारण असं आहे की 2 दिवसापूर्वी आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मराठा नेत्यांची मिटिंग झाली आणि त्यानंतर जे आहे की या आंदोलनासंदर्भामध्ये थोडी आक्रमक भाषा झाली. मग प्रश्न असा येतो की त्याला उगाच राजकीय रंग दिला जातोय का भाजपकडून आणि विनाकारण भाजप या आंदोलनाला आपल्या राजकीय स्वार्थासाठी तर वापरत नाही ना. हा मुद्दा जो आहे तो त्याच्यामधून येतो आणि त्याचा मला असं वाटतं गांभीर्याने विचार झाला पाहिजे. कारण राज्यातला जर समजा आता आरक्षण म्हणजे मागासलेपणाचा मुद्दा गृहीत धरून आरक्षण देण्याचा जर अधिकारच नसेल तर हा एक मला असं वाटतं मुद्दा आहे. दुसरं असं आहे की केंद्र सरकारने इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी 10% आरक्षण जे लागू केलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. पण अर्थात या मध्ये कसं आहे की वेगवेगळ्या जाती समूहांमधले जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्यामध्ये विभागणी होईल आणि त्यामुळे मराठा समाजाला जे 14% आरक्षण मिळालं होतं यापूर्वी तेवढं आरक्षणाचं प्रमाण राहणार नाही आणि विभागणी होईल. पण मग याचं प्रमाण वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो का आणि आर्थिक दृष्ट्या जे मागासलेपणाचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये संधी मिळू शकते का हा सुद्धा एक मुद्दा आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की 14%चं आरक्षण जे हायकोर्टामध्ये टिकलं होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती एकाच समाजाला आरक्षण मिळण्याची ती एक न भूतो न भविष्यती अशी एक परिस्थिती होती असं मला वाटतं. कारण आपलं ओबीसीचं आरक्षण सुद्धा जर बघितलं तर आपण असं बघितलं पाहिजे की देशभरामध्ये साधारण 300 ओबीसींच्या जाती आहेत आणि त्यांना 27% आरक्षण आहे आणि एका जातीला राज्यामध्ये 14% आरक्षण मिळालं होतं. अर्थात ते टिकलं नाही सुप्रीम कोर्टात हा भाग मुगा. त्यामुळे हे असे सगळे जे मुद्दे आहेत त्याचा विचार करता मला असं वाटतं की मराठा समाजाचा वापर असं नको व्हायला की राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून एक हत्यार म्हणून मराठा समाजाचा वापर व्हावा. मराठा समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आता ही लढाई जी आहे ती संसदेपर्यंत गेलेली आहे, दिल्लीत गेली पाहिजे आणि दिल्लीवर आता स्वारी करण्याची वेळ आलेली आहे मराठा समाजासाठी आणि तिथं जाऊन शेतकऱ्यांसारखं बसलं पाहिजे. बिलकुल. संदीप मी आणखी तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन येतो. याचं कारण असं आहे की आबासाहेब, दिलीपराव नाही थांबा, आबासाहेब अशी चर्चा होत नाही, अशी चर्चा होत नाही. म्हणजे तुम्ही फक्त बोलत राहायचं. संदीप 15 मिनिटं तसेच बसून होते आणि संदीप ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचा मुद्दा मला त्यांना वेळ दिला पाहिजे ना मला. मग संदीप
मी असं म्हणजे काल जर पाहिलं आपण संदीप आबासाहेब येतो मी तुमच्याकडे संदीप यांच्याकडे काल जे दिसलं आपल्याला छत्रपती संभाजीराजे अनेकांना भेटतायत मग 7 जूनची तारीख दिली अल्टिमेटम दिलाय मराठा आंदोलन हे चुकलं होतं त्यांना स्ट्रॅटेजी करता आली नाही जर आपण थेट पत्रकार म्हणून जर विचार केला तर नाही तसं नाही म्हणणार. मराठा समाजाने खूप शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत नाही उत्तम ते असे ठीक मोर्चे आहे काढले. मी असा प्रश्न नाही करत आहे मी कायद्याच्या कसोटीमध्ये बसवण्यात मराठा आंदोलन भरकटलं होतं वापर करून घेतला राजकीय पक्षांनी, विलास असा नेत्यांनी. आहे की या देशामध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारेच आरक्षण आतापर्यंत दिलं गेलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण सुद्धा हे त्याच मुद्द्यावरती टिकवण्यामध्ये त्या समाजांना यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे आता प्रश्न असा आहे की 102व्या घटना दुरुस्तीनंतर मराठा समाजाला जर समजा आरक्षण हवं असेल तर त्यांना त्यांचं जे मागासलेपण आहे ते ओबीसीचा जो आता आयोग जो आहे ज्याला आता घटनात्मक म्हणजे एससी एसटी प्रमाणे ओबीसीचा आयोगाला सुद्धा घटनात्मक असं एक अधिष्ठान दिलेलं आहे त्यांच्या पुढे ते सिद्ध करावं लागेल. ते सिद्ध केल्यानंतर संसदेला त्या पद्धतीनं मान्य करून जे काही म्हणजे ती जी याची सूची आहे वेगवेगळ्या जाती ज्यांना पात्र ठरतात आरक्षणाचे त्याच्यामध्ये समावेश करून घ्यावा लागेल. त्यामुळे आता हे राज्याच्या हातामध्ये नाही राहिलेला आहे. ह्याचा निर्णय जो आहे तो ओबीसीचा जो आयोग आहे त्याच्याकडे ते सिद्ध करून संसद सदस्यांनी करून मान्य करून घ्यायला लागेल. पण मी म्हटलं तसं की नुसतेच मराठी नाही देशामध्ये आरक्षण मागतायत तिथे पटेल पण मागतायत जाट मागतायत असं सगळं असल्यामुळे या सर्व जातींचा विचार करायला लागेल. आणि आतापर्यंत मराठे असतील पटेल असतील जाट असतील हे एक म्हणजे समाजामधले काय म्हणूया आपण त्याला प्रस्थापित वर्ग अशा पद्धतीनं त्यांच्याकडे आतापर्यंत बघितलं गेलेलं आहे आणि हा मुद्दा असल्यामुळे त्याच्यामध्ये काही फाटे फुटू शकतात. ठीक आहे आबासाहेब आता आबासाहेब मला टू द पॉइंट आला संदीप यांनी जे मुद्दे नाही थांबा माझा प्रश्न ऐका ना थांबा एवढी घाई करू नका तुम्ही मुद्दे घ्या लोकांकडून ऐकून घ्या आणि ते कायद्याच्या कसोटीत बसवा. माझा आग्रह हाच आहे की नुसते मोर्चे काढून लाख मराठा असं होत नाहीये. ते तुम्हाला एक मराठा लाख मराठा ही घोषणा देताना आपण जिंकल्याची एक फिलिंग आलं पाहिजे. ते आपण नाही केलं. मी स्वतः मोर्चे अनेक कव्हर केले. मी तरुणांना शहीद होताना पाहिलेलं आहे. तुम्ही सगळे नेते टीव्हीवर येता बोलता पण तिथे जातो जीव तो गरीब मराठ्याचा जातो गरीब तरुणाचा जातो आबासाहेब. म्हणून माझा प्रश्न थेट तुम्हाला आहे की राजकीय पक्षांच्या आहारी तुम्ही गेला सगळे मग ते तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुम्हाला नाही म्हणत आहे पण आंदोलन हे राजकीय पक्षांच्या आहारी गेलं. सरकारला योग्य दिशा दाखवून केंद्र सरकारकडून या संदर्भातले जे काही पुरावे आहेत स्टॅटिस्टिक आहेत ते तुम्हाला करण्यात अपयश आलेलं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही. मला सांगा तुम्ही आता लड्डन मिलना म्हटलंय की तुमची कुठली संस्था आहे तुम्ही विरोध करताय. तुम्ही श्रावण देवरेंना म्हटलं की तुम्ही त्यांना म्हणजे ओबीसीचा विरोध आहे. याच्यातच सगळे गुंतून बसलात तुम्ही. काय इथून पुढे काय वेगळी स्ट्रॅटेजी करणार आहे? तुमची लढाई संसदेच्या दारावर झाली पाहिजे असं काय तुम्ही ठरवणार आहात की पुन्हा आपसातच या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लढाई करणार आहात? कशाला करते मुळात आता संदीप प्रधान साहेबांनी ज्या काही 2-3 मुद्दे मांडले मध्ये पहिला मुद्दा जो आहे की त्यांनी सांगितलं की 102 घटना दुरुस्तीचा विषय आला. 102 घटना दुरुस्ती ही ऑगस्ट महिन्यात झाली. आरक्षण हे 30 नोव्हेंबरला कायदा लागू झाला. या राज्यातले सर्व पक्षीय आमदार मंत्री आणि सर्व पक्षांनी समर्थन देऊन कायदा तयार झाला. त्याच्यातले अनेक लोक त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री राहिले होते मंत्री राहिले होते. आता जे सरकार आहे त्यावेळेस सत्तेत होतं. जर ह्या सगळ्या लोकांना जर हा कायदा माहिती होता मग त्यावेळेला समर्थन का केलं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की 102 घटना दुरुस्तीचा विषय आज तुम्ही सांगता त्यावेळेला विधानसभेमध्ये कायदा तयार झाला त्यावेळेला ह्या लोकांनी बाबासाहेबांच्या मुद्द्यावर मी एकच फक्त सांगतो की हे बरोबर आहे तुमचं म्हणणं की त्यावेळेला कसा पाठिंबा दिला. इव्हन आता सुद्धा या सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा मॅटर होतं तेव्हा केंद्राने सांगितलं की राज्याला कायदा करण्याचा एक मिनिट राज्याला कायदा करण्याचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. राज्याने पण तोच दावा केला. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही जो काय घटना दुरुस्तीचा जो तुमचा ड्राफ्ट आहे त्याच्यामधली वाक्य रचनाच अशी सांगते की आता यामध्ये
केंद्राकडेच अधिकार आहेत, पार्लमेंटकडेच अधिकार आहेत. केंद्राकडे म्हणजे पार्लमेंटकडेच अधिकार आहेत. तुम्ही जरी कितीही त्या म्हणाला विषयावर की राज्यांना त्या विषयावर अधिकार येतो. आहेत, तरी ते अधिकार मी- राज्यांना आता उरलेले नाहीत, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आणि त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता त्या हा विषयात- राज्य काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे मी त्या- सांगताय ना, तर ते राज्याचं आजही म्हणणं आहे की आम्हाला अधिकार आहेत. केंद्र बरोबर सरकार ना. पण म्हणते की राज्यांना अधिकार आहे, पण आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ते अधिकार नाहीत तुम्हाला, ते अधिकार आता त्या विषयावर पार्लमेंटलाच येतो आहे. मी. थोडं तुमचं ऐकलंय, आता ठीक आमचं आहे. ऐकून घ्या जरा. ठीक आहे. हा ठीक आहे. आमचं व्यवस्था ऐकून, तुमचं व्यवस्था ऐकून घेतलं ना, माझं थोडंसं ऐकून घ्या. नाही, हा पहिला मुद्दा स्पष्टीकरण दिलं. स्पष्टीकरण तुम्ही दिलं त्याच्यावर सांगतो. जर आज केंद्राला अधिकार आहे, तर आज आमची मागणी सरकारकडे आहे. मराठे कुठे गेले? सरकारकडे गेलेत. आज आघाडी सरकार हे 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे. आज डायरेक्ट अशोकराव चव्हाण असतील, मुख्यमंत्री असतील, हे डायरेक्ट केंद्राकडे बोट दाखवतात की तुम्ही केंद्रात जा. पण आम्ही महाराष्ट्रातील ही जनता, ही राज्यातले नागरिक आहेत का नाही महाराष्ट्राचे? आम्ही सरकारकडे दाद मागायची तर तुम्ही डायरेक्ट केंद्राकडे जा म्हणता. तुमच्याकडे यंत्रणा सगळी आहे. आज गरीब मराठ्यांना तुम्ही केंद्राकडे जा म्हणून सांगता. आज तुमचे त्या ठिकाणी खासदार आहेत, तुमचे मोठे मोठे पक्ष आहेत. या सगळ्या राजकीय 3 पक्षांना एकत्र यावं, भाजपला सोबत घ्यावं, 4ही पक्ष एकत्र यावं आणि ह्यांनी केंद्राकडे सर्व पक्ष मिळून मराठ्यांना घेऊन जावं ना. आम्ही आहे ना सोबत द्यायला. तुम्ही सांगता ना की केंद्राकडे आरक्षण मिळतंय, मग त्याची सगळी प्रोसेस या राज्यातल्या आघाडी सरकारनं पूर्ण करावी. राज्यपालांना पत्र द्यावी, पंतप्रधानांना पत्र द्यावं आणि जसं त्या केंद्रामध्ये आज शेतकरी बसलेले आहेत, त्या शेतकऱ्यांचा सगळा खर्च कोणीतरी उचललेला आहे, त्यांचं आंदोलन चालू आहे. त्या पद्धतीनं ह्या आघाडी सरकारला असं जर वाटत असेल की केंद्रात आरक्षण मिळतंय मराठ्यांना, आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तयार आहे. तुम्ही सांगा कधी जायचं आणि मुख्यमंत्र्यांनी लीड करावं या गोष्टीचं की माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी, की आज राज्याचा मुख्यमंत्री या आंदोलनामध्ये सगळ्यात पुढे चाललेला आहे. आणि आम्ही जो पक्ष, जी संघटना, जो कोणी आम्हाला आरक्षण देण्याच्या संदर्भात भूमिका घेईल, आम्ही त्याच्यासोबत आहेत. आज सगळ्या पद्धतीने सगळा विषय झाल्यानंतर छत्रपती युवराज संभाजीराजांना 4ही पक्षात का जावं लागलं? या लोकांना माहिती नाही का? आज छत्रपती युवराज संभाजीराजे 4ही पक्षामध्ये अनेक नेत्यांना भेटतायत, त्यांची भूमिका जाणून घेतात. आज एक एवढा मोठा छत्रपती, त्या छत्रपतीने तुमच्याकडे जायला पाहिजे. तुम्ही इकडे सांगायचं आम्ही छत्रपतींना मानतो, शाहूंना मानतो, शिवाजी महाराजांना मानतो आणि त्यांच्या वंशजांना तुमच्याकडे बोलून घेतात. हे कुठला विषय आहे की आज तुमच्या दारात छत्रपतींना यावं लागलं? ह्याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्राचं कुठलं नाही. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या जातात की संविधानाच्या गोष्टी केल्या जातात, लोकशाहीच्या गोष्टी केल्या जातात, आज आंदोलनाच्या गोष्टी जातात. या राज्यामध्ये असे अनेक आंदोलनं झाली, त्या आंदोलनात तोडफोड, मोडतोड, अनेक लोकांचं नुकसान केलं. त्यावेळेला कोणी मराठ्याने त्यांचा विरोध कधीच केला नाही. आमचं एखादं आंदोलन झालं की लोकांना त्रास होतोय, आम्ही कुठल्या पोलिसांना सुद्धा त्रास दिला नाही. या सगळ्या संविधानिक सिस्टम मध्ये आम्ही काम करत असताना की आज सगळं राजकीय पक्ष एकत्र मिळून आज मराठ्यांचा पण बळी आता दिला पुढे गेला. काय आबा पुढे काय? आता मला सांगा, छत्रपतींनी जो स्टँड घेतलाय त्याला पाठिंबा आहे तुमचा? छत्रपती युवराज संभाजीराजे जो निर्णय घेतील त्याला 100% आम्हाला पाठिंबा आहे. परंतु त्यांनी ओबीसीची भूमिका घेत असेल तर ठोक मोर्चा सोबत आहे. मी आपल्या आवर्जून आपल्या सोबत सांगतो की ठोक मोर्चाची स्पष्ट भूमिका आहे की मराठ्यांना एससीबीसी देता येत नसेल तर ओबीसी आरक्षण द्या. आम्ही सर्व, आम्हाला कुठलं ईडब्ल्यूएस नको, काही नको. आमचं एकच स्पष्ट म्हणणं आहे की त्याच्यावरती सरकारनं, तुम्ही कायदा आम्हाला सांगता ना, सरकार कायदा सांगतं, मग कायद्यात कसं बसवायचं हे सरकारनं सांगायचं. कायदा हे सरकारनं. शेवटचा फक्त 30 सेकंद घेतो तुमचे. ज्या पद्धतीनं राज्यातल्या मराठा समाजाची जी आज दिशाभूल करायचा प्रयत्न चालू केलेला आहे की सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारनं स्वतःहून एक जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की ठीक आहे की केंद्र सरकारमध्ये मराठ्याचं आरक्षण रद्द झालं, मराठ्यांना तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या मुख्यमंत्र्यांनी पुढे यायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे की जोपर्यंत मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ शकत नाही तोपर्यंत ओबीसीच्या सर्व योजना या मराठा समाजाला आजपासून आम्ही लागू करतोय, दिलासा द्यायला पाहिजे होता. ज्या ज्या आम्हाला गोष्टी करता येतात त्या मागाव्या लागतात. काल छत्रपती युवराज संभाजीराजांनी मागण्या मागितल्या, त्या सरकारनं द्यायला पाहिजे होत्या न बोलता. आणि हे असं असताना जे काय राजकारण चाललंय ह्याच्यात मराठा समाज कुठेही नाही. ठीक आहे, तुम्ही नाही आबा, तुम्ही खूप भावनेशीर बोलताय. छोटं मुलगा असेल ना, लहान मुलगा, 6 महिन्याचं, 1 वर्षाचं, ते रडल्याशिवाय आई दूध पाजतच नाही. म्हणजे तुम्ही एक तर संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही.
आपले घरचे जरी वडील असेल तरी आपल्याला 2 पैसे मागावे लागतात. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे मागावं लागतं. छत्रपती तिकडे गेले, इकडे गेले. आपण काय करतोय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. तेव्हा जाऊन संघर्ष जो आहे तो यशस्वी होतो. अमेरिकेतलं तुमचं ब्लॅक अँड व्हाईटचं आंदोलन असेल किंवा आंबेडकरांची जी चळवळ असेल आणि शिवाजी महाराजांचं एवढं हिंदवी स्वराज्य हे काय कुणी आणून नाही दिलं त्यांना. त्यांनी लहानपणापासून जी सुरुवात केली त्याचा एक परिपाक होता. मी दिलीपराव तुमच्याकडे येतो. दिलीपराव, तुम्ही म्हटलं की लढ्ढा जे आहेत, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन, यांची जी भूमिका आहे ती आरक्षणच्या विरोधात आहे. श्रावण देवरे आरक्षणाच्या विरोधात आहे. एवढी या दोघांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की आमचं काही आरक्षणाला म्हणजे विरोध नाहीये, फक्त 50% वर नाही गेलं पाहिजे असं सेव्ह मेरिट आणि सेव्ह नेशन म्हणताय. देवरे काय म्हणतात की तुम्ही इतरांचं आरक्षण काढून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. हे 2 मुद्दे आहेत. म्हणजे तुमची लढाई ही महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये लढण्यातच वेळ गेला तुमचा, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, पहिली गोष्ट आपण एक लक्षात घ्या की आतापर्यंतची लढाई आम्ही सगळ्या पद्धतीने शांततेची लढाई ना, आम्ही जे काही कायदेशीर लढाई लढलेली आहे, कोर्टातली लढाई लढलेली आहे. आम्ही आमचं मागासवर्गीय आयोगाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना जे काही निवेदन द्यायला पाहिजे ते सहकार्य करायचं आम्ही केलेलं आहे ना. संविधानिक पद्धतीनंच महाराष्ट्रातले जे मराठा समाज आहे ते वागलेला आहे आणि जे काही कोर्टाचे निर्णय आम्ही प्रत्येक वेळी मान्य केलेले आहेत. आताची परिस्थिती आली आहे की पूर्णपणे आमचं आरक्षण पूर्ण गेलेलं आहे आणि त्यानंतर पण हे जर का छोटे मोठे जे का आता तुम्ही नोकरीला घेऊ नका, हे घेऊ नका, अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या लोकांनी ह्याच्यात कशाला पाडायचं गरज आहे? एक विचार करा. जर का मी परत सांगतो, सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या सगळ्या साईट, सगळ्या तुमच्या ट्विटर सगळं माझ्याकडे आहे रेकॉर्ड. त्यांची जर का चाल जर बघितली ही फक्त मराठ्यांच्या विरोधात दिसते आणि त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. आणि आता जर का तेच लोक आहेत, आता महाराष्ट्रातला आम्ही परत म्हणतो प्रश्न हा छत्रपतींच्या काळातून ज्यावेळी भूमिपत्रांच्यावर ज्यावेळी कडेचा टोकाचा अन्याय होतो त्यावेळी माणूस या स्टेजला येतो ना. आतापर्यंत आम्ही कधी त्यांच्या विरोधात गेलेलो नाही. आज काय झालं की आम्हाला संवैधानिक मार्ग सगळे आहेत ते जर का बंद होत निघाल्यानंतर, आमच्यावर अन्याय झाल्याची भावना असल्यानंतर जर का समाजातनं उद्रेक होत असेल तर त्या उद्रेकाला तुम्ही एकदम टोकाचं किंवा अतिरेकी म्हणता कामा नये. आज समाजात आज 80-90% आमचे कुणाला धमक्या देणं, उद्रेक म्हणजे कुणाला धमक्या देणं होत नाही. दिलीप पाटील साहेब, मी सुद्धा पत्रकारिता केली आहे. मी सुद्धा स्टुडंट मुवमेंट मध्ये राहिलो. मी 3 संघटनांमध्ये काम केलंय. त्यामुळे कुणाला धमक्या देणं आणि कोणी जर एखादा देश विरोधी जर कृत्य असेल तर मी समजू शकतो की त्यांना चालणार नाही. पण समजा सेव्ह मेरिट ही एखादी संघटना आहे, तिचे मुद्दे न ऐकता जर तुम्ही धमक्या देत असाल, जसं आबा पाटलांनी फेसबुकवर लाईव्ह करून टाकलं, अशी लढाई का मराठा आरक्षण म्हणून तुम्ही जिंकणार आहात का? अशी लढाई तुम्ही करणार आहात का? आपल्याला तुम्हाला डाटा तयार करावा लागेल, तुम्हाला प्रत्येक घराची वस्तुस्थिती दाखवावी लागेल. जसं मंडळ आयोगामध्ये मागासवर्गीयांना आजही गावकुसाबाहेर बाग, चांभार, वडार, तेली, ढोर ही सगळी जी मंडळी आहेत ही बाहेर आहेत आणि त्यांचं सोशल बॅकवर्डनेस हे त्या केंद्रीय आयोगाने स्वीकारलं आणि म्हणून त्यांना आरक्षण मिळालं. तसं तुम्हाला करावं लागेल की नाही करावं लागेल, की फक्त धमक्या द्यायच्या, मोर्चे काढायचे असं होणार आहे का? पहिली गोष्ट आता आपण जसं म्हणला तसंच आहे की डाटा म्हणता येईल. आता मी आपल्याला सांगू इच्छितो की डाटा मराठा समाज गायकवाड आयोगाचा सर्वे मंडगल आयोगानंतर या भारतात सगळ्यात मोठा झाला, तामिळनाडू नंतर मी सांगतो करेक्ट. आणि सगळ्यात म्हणजे कायदेशीर डाटा गोळा केला गेला. माथाडी कामगारांचा केला, घरेलू कामगारांचा केला, वाडी वस्तीवर जे काही झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत. साहेब आपल्याला माहित असेल की 80% मराठा हा खाली म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन राहतो, एकदम गरीब अवस्थेत राहतो. आता जे काही एक सांगतो की काही लोक म्हणले की मराठा हा राज्यकर्ता समाज आहे. आपल्याला एक गोष्ट सांगतो, एक मराठा समाजातलं राज्यकर्ता असल्यामुळं मराठा समाजाला कुठल्या राज्यकर्त्याने फायदा दिला नाही. मराठा समाजातल्या राज्यकर्त्या लोकांनी उलट जे बाकीच्या समाजाला उलट न्याय दिला किंवा त्यांना फेवर केलेला आहे. आता राज्यकर्त्याबद्दल सांगतो मी साहेब की मायावती जे असतील त्या माननीय मायावती त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री किती वेळा होऊन गेल्या, म्हणून काय तिथला बॅकवर्ड समाज काय लगेच पुढारला झालं का? तामिळनाडूमध्ये द्रविड जे काही हे आहेत सत्ता आहे गेले 40-50 वर्ष आहे आणि 50 वर्ष म्हणून का ते राज्यकर्ते म्हणून ते बॅकवर्ड नाहीत का?
तर राज्यकर्ते फक्त म्हणजे 50, 150, 100, 150 कुटुंबाचा आहे. म्हणून 100-150 लोकांचा तुम्ही सर्वे करून अखंड समाजाला लावता कामा नये. आणि दुसरी गोष्ट सर, मगाशी एक आपले पत्रकार साहेब प्रधान सर म्हणले की सर एक लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणात हा मराठा समाज जे 32, 35, 36 काय असेल ते महाराष्ट्रात राहतो, त्या प्रपोर्शनेट आलेलं हे 12-13% आलेलं आरक्षण आहे. त्यामुळे मोठा दिसतो. आज जे लक्षात घ्या, असं कुठेही तुम्हाला आपल्याला दिसणार नाही की भारतामध्ये ज्या ठिकाणी मेजॉरिटी असलेला समाज आहे, एकेकाळचा सदन होता. खरं ज्यावेळी मराठा समाजाचं फक्त जे काही शेती उद्योग आहे तो तुकडं होत आला, आज गुंट्यावर आलेला आहे. दुसरा त्यांच्याकडे व्यवसायाचं हे नाही आहे. मग त्यांना आता काय केलंय, म्हणून शिक्षणातलं आरक्षण मागितलं गेलं आणि नोकरीतलं आरक्षण पर्सेंटेज खाली आलं. म्हणून समाजाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही काय म्हणतोय, आमचं जोपर्यंत आमचा समाज जो होतो वर जातो त्यानंतर आमचं आरक्षण गेलं तरी चालतंय. खरं समाज जोपर्यंत वर होईपर्यंत आम्हाला न्याय मिळण्यासाठी, समाजाला वर काढण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. म्हणून आता करतोय. आणि हा उद्वेग नाही आहे किंवा आम्हाला उद्रेक करायचा नाही. खरं ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कोल्हापुरात झाली. तर मी त्या लड्डा साहेबांना सांगतो की ही समाजातली रिॲक्शन कोल्हापूर झाले, कदाचित उद्या मुंबईपर्यंत होईल. मी आपल्याला हिंट देतो. चला ठीक आहे दिलीपराव, हिंड द्या, आंदोलन करा. तुमच्या आंदोलनात आम्ही पत्रकारही सहभागी होऊ, पण आंदोलनाचा उद्रेक नाही झाला पाहिजे, हिंसाचार नाही झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे संदीप येतो. मला फक्त संदीप मला फक्त लड्डा यांच्याकडे जायचंय. लड्डाजी, तुमचे म्हणजे तुम्ही असं म्हणता की 50%पेक्षा जास्त आरक्षण जायला नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पण तुमच्यावर तुम्ही फडणवीस यांचे म्हणजे काम करता किंवा आरएसएसचं काम करता, हे आरोप का होत आहेत? हे काय आरोप मुद्दामून केले जात आहेत की तुमच्या ट्विटर असेल, तुमचं फेसबुक असेल, तुमचे जे वक्तव्य असेल त्याच्यानुसार हे आरोप होतात? का होतात हे असं सातत्याने का होत आहे? सर आप रिपीट करिए प्रश्न, थोड़ा सा बीच में सुना नहीं आया. हाँ लड्डा जी, मेरा सवाल है, माझा प्रश्न असा आहे की तुमच्यावर हे आरोप का होत आहेत? तुम्ही फडणवीस यांचं काम करतायत, काँग्रेसच्या प्रवक्त्याने सुद्धा हे आरोप केलेले आहेत. आता दिलीप पाटीलही तेच म्हणतायत, आबासाहेब पाटील जे आहेत ते सुद्धा तेच म्हणतात. हे का होतंय असं? नहीं सर, ये ऐसे आरोप जो लगे पीछे कुछ दिनों में, वो आरोप सत्य नहीं है सर. सामान्य लोगों की संस्था है और ये जब आरक्षण का, एक्सेसिव आरक्षण का विषय आया तो अपने आप जुड़े लोग, इसमें अनारक्षित वर्ग के हर समुदाय के लोग हैं सर. इसका कोई राजनीति से संबंध नहीं है सर. अभी क्या होता है, एखादे संस्था में एखादा व्यक्ति किसी राजकीय नेता का सगा संबंधी दोस्त भाई निकल गया तो इसका मतलब वो संस्था का संबंध उससे ऐसा जोड़ दिया जाता है, वो गलत है. जहां तक मेरा सवाल है, पहले दिन से ये संस्था का सामान्य कार्यकर्ता से लेकर अभी मैं अध्यक्ष के पद पर हूँ, सामान्य लोगों की संस्था है सर. इसका राजकीय नेता लोगों से, किसी भी राजकीय पक्ष के साथ कोई संबंध नहीं है. ये मैं बोल रहा हूँ ना, आज जो मैं बोल रहा हूँ आपके मंच पे, इसको मेरा एफिडेविट मान के स्वीकार करिए. लड्डा साहेब मराठीत बोला. चला. अच्छा. बघा सर, म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्यांचा किंवा राजकीय पक्षाचा या संघटनेसोबत संबंध नाही. सामान्य लोकांची ही संघटना बनली. एक्सेसिव्ह रिझर्वेशन जेव्हा आलं 52+16 68, त्यावेळेला सगळे लोक एकत्रित आले सर, कारण सगळ्यांना या एक्सेसिव्ह रिझर्वेशनचा त्रास होता. प्रतिभावंत लोकांना त्या सीटा नव्हत्या मिळत होत्या. त्याचं एक पूर्ण स्टडी केलेला आहे सर, त्याचे चार्ट्स दिलेले आहे आम्ही कोर्टाकडे. बघा तुम्ही या कशी सीट मॅट्रिक्स गेली होती हा आरक्षण लागू झाल्यानंतर, आणि आता अनारक्षित वर्ग कुठे जाईल. त्या विषयाला घेऊन ही चळवळ पुढे नेली गेली. सगळे सामान्य लोक याच्यामध्ये आहे सर, कोणत्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही. लड्डा साहेब मला याचं उत्तर द्या, आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे मला सांगा. कोणी का असेल, मराठा समाज असेल, मर्यादेच्या, मला बिलकुल सर, कोणत्याही समाजाचे जे गरीब लोक आहे, गोरगरीब लोक, त्यांना फायदा मिळालाच पाहिजे.
परंतु मर्यादेच्या चौकटीत राहून करायला पाहिजे सर, कारण कानूननी ते अधोरेखित केलेलं आहे ना मर्यादा. मर्यादा तर पार्लमेंटने घातलेली आहे ना. मर्यादा पार्लमेंटने घातलेली आहे. मग पार्लमेंट वाढवू शकते, कमी करू शकते, नष्टही करू शकते. तो त्यांचा प्रश्न आहे सर. लड्डा साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता आपण सर, तुमची परवानगी असेल तर विचारतो. चला संदीपजी, अगदी थोडक्यात मला आबासाहेबांना विचारतो. देवरे साहेब सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त एक विधान करतो. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे सर, 50% वर जर हा रिझर्वेशन गेला तर 14 आणि 16 संविधानच्या क्लॉज 14 आणि 16 यांचं उल्लंघन होतो. चला ठीक आहे आबासाहेब, अगदी थोडक्यात. 14 आणि 16 नंबरच्या क्लॉजचं उल्लंघन होतो असं स्पष्ट म्हटलेलं आहे सर. चला ठीक आहे आबासाहेब, अगदी थोडक्यात. कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून आबासाहेब, हा ठीक आहे, कायद्याच्या चौकटीत कोणाला जर राहून आरक्षण मिळत असेल. जर लड्डा साहेब तुमची शेव नेशन शेव मेरिट जी संस्था आहे, हे शेव नेशन शेव मेरिटची संस्था तुम्ही ज्या पद्धतीने सांगणार, खरा एक वेळ आम्ही समजू की चांगलं काम करते, की कायद्याच्या मर्यादेत राहून काम केलं पाहिजे. मग हा कायद्याच्या मर्यादेत काम राहणारी जी संस्था आहे ही इतर वेळेला कुठं असते का? फक्त मराठ्यांचा विषय तर त्याच वेळेला पुढे येते. आज राज्यामध्ये की ज्या समाजाचं 100% आरक्षण आहे त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे शेव नेशन शेव मेरिटची? आज जितनी संख्या ठीक आहे उत्तर द्या संदीप, अगदी थोडक्यात माझा शेवटचा समारोप पण आहे. आबासाहेब, तुम्ही ही गैरसमजूत आपल्या मनातून काढून टाका की सेव्ह मेरिट सेव्ह नेशन मराठ्यांच्या विरोधात आहे. नाही नाही नाही, बिलकुल नाही. आम्ही एक अक्षराने तुमचं नाव नाही घेणार. आम्ही फक्त मर्यादेच्या गोष्टी करणार आहे. संदीपजी बोला. त्या मर्यादेचं उल्लंघन ज्या कोणत्या समाजाकडून होईल सर. ठीक आहे आबा थांबा आता आम्ही थांबा. विलास, 2-3 गोष्टी आहेत. एक सांगतो, म्हणजे ओबीसीचं आरक्षण जे दिलं गेलं ते सुद्धा शेवटी एका राजकारणाचाच भाग होता. आपल्याला माहितीये, कमंडलूला विरोध करण्यासाठी मंडल आयोगाचा अहवाल व्हीपी सिंगांनी काढला. म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा कुठल्या तरी राजकीय हेतूनं आणि राजकारणाचा हेतू साधण्यासाठी केलं जातं, हेच आपल्याला पुन्हा या निमित्ताने दिसतंय. त्यामुळे मला जो संशय आहे किंवा मला इतर अनेकांना जो संशय आहे तो हाच आहे की आता सगळा चेंडू हा संसदेकडे असताना सुद्धा राज्यामध्ये आंदोलन करणं हे म्हणजे केवळ असं तर नाही ना की राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आहे तर ते अस्थिर करण्यासाठी इथं कुठेतरी एक कायद्या सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे दाखवण्यासाठी विरोधी पक्षांकडून तर या आंदोलनाचा वापर होणार नाही ना, ही एक जी भीती व्यक्त केली जाते ती निश्चितच मला इथे जमाव करायला लागते की मंडल आणि कमांडल दुसरा महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण भाजपचं राजकारणही समजलं पाहिजे. येणारी निवडणूक त्या तोंडावरती राम मंदिराची उभारणी करण्याची भाजपची योजना आहे. त्यामुळे अशा वेळी जर वेगवेगळे समाज जातीमध्ये विभागले आणि ते हिंदू म्हणून एकत्र नाही राहिले तर मला असं वाटतं की ते भाजपच्या राजकारणासाठी काही फार पोषक असणार नाही. त्यामुळे ह्या आरक्षणाच्या लढाईला केंद्रातलं सरकार किती पाठबळ देईल, जे आज संसदेमध्ये खरं तर 370 कलम रद्द करण्याचा जर निर्णय घेऊ शकतं सरकार, तर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पार्लमेंटमध्ये निर्णय घेऊ शकतं, पण ते किती केलं जाईल हा सुद्धा मुद्दा आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे, सेव्ह मेरिट संदर्भात खूप चर्चा झाली. एक निश्चितच संशय घ्यायला वाव आहे की सेव्ह मेरिटशी संबंधित अनेक लोक हे उच्च जातीशी संबंधित आहेत आणि त्यांची वैचारिक दृष्ट्या बांधिलकी ही भाजप संघ या विचारांची आहे हे नाकारता येणार नाही. हे नमूद करताना एक मुद्दा मात्र तेवढाच नमूद केला पाहिजे. काल परवाच अहवाल आलेला आहे की सरकारी नोकऱ्यांमधल्या भरतीमध्ये प्रचंड मोठी घट झालेली आहे. त्यामुळे सेव्ह मेरिट ही संघटना कदाचित संघ विचारांशी संबंधित लोकांच्या बाजूनी असेल, पण सरकारी नोकऱ्यांमध्ये कोरोनामुळे जे काही आर्थिक संकट सर्व केंद्र सरकार राज्य सरकारवर आलंय त्यामुळे सरकारी नोकऱ्यांची पूर्णपणे भरती ही प्रचंड खाली उतरलेली आहे. त्यामुळे अशा याच्यामध्ये माझ्या मराठा समाजातल्या तरुण मुलांनी याचा सुद्धा विचार केला पाहिजे की या पुढच्या जगामध्ये जर समजा आपल्याला आपलं कर्तृत्व दाखवायचं असेल तर आपल्या अंगी असलेले जे गुण आहेत
त्याच्या आधारावरती खाजगी क्षेत्र देश विदेशातलं अवकाश हे मराठा समाजातल्या तरुणांना खुणावतंय. आणि ज्यांच्याकडे खरोखरच मेरिट असेल, ज्यांच्याकडे खरोखर काही हुनर असेल, काही वेगळं करून दाखवण्याची एक क्षमता असेल, त्यांच्यासाठी केवळ भारत नाही, देश विदेशाचा अवकाश खुला आहे. आणि त्यामुळे हा जो पॉलिटिकल जो काही समजा जर ट्रॅप असेल तर त्याच्यापासून थोडं दूर पण राहिलं पाहिजे. खरोखरच मराठा समाजातली मुलं देश विदेशात आपलं ठीक आहे, आरक्षण तर मिळत राहील, पण इतरही क्षेत्रामध्ये त्यांनी आघाडी घेतली पाहिजे. देवरे साहेब, मला माफ करा, मी तुमच्याकडे नंतर आलो, पण आता प्रश्न असा आहे की ओबीसी च्या म्हणजे कोटा जो आहे, म्हणजे ओबीसीला जे आरक्षण आहे त्याच्या कोट्यातून जर जास्त वाढून दिलं तर हे आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे का? आणि दुसरं एक महत्वाचं की या सगळ्या कोंडीमध्ये मराठा वर्सेस ओबीसी हा जो एक संघर्ष पाहायला मिळतोय, मराठा समाजाचे नेते म्हणतात की हे ओबीसी वाले किंवा मागासवर्गीय जे आहेत ते आमच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत, पण ते मराठा समाजच आरक्षण मागतोय आणि ज्या समाजाला आरक्षण मिळालंय त्याच्या विरोधात एक द्वेषाची भावना तयार होत आहे. आणि जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा ते याच कॅटेगरीमध्ये येतील. देवरे साहेब, याच्यातून काय तोडगा काढला पाहिजे? ओबीसी मागासवर्गीय यांचे हक्क अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळालं पाहिजे, सांगा. मी प्रथम प्रधानांना दुरुस्त करतो. प्रधानांनी जे वाक्य वापरलं की कमंडलला विरोध करण्यासाठी मंडल आलं, चुकीचं आहे. इतिहास तुम्ही नीट वाचा जरा. 1980-85चा मंडल आयोगाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी संघ भाजपने कमंडलू हे नंतर आणलं. राम मंदिराचं आंदोलन हे मंडल आयोगाला गाडण्यासाठी राम मंदिराचं आंदोलन सुरू झालेलं आहे. हे ते दुरुस्त करून घ्या प्रधान. आता तुमचा दुसरा जो मुद्दा तुम्ही सांगितला आठवले साहेब की मराठा समाजाला आरक्षण आता कुठून द्यावं, कसं द्यावं, हे आता कोणी काही सांगण्याची गरज राहिलेलीच नाही. सुप्रीम कोर्टाने इतकं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की मराठा समाज हा मागासलेला नाही, त्यांना कुठलंही एससीबीसी किंवा ओबीसीचा आरक्षण देता येणार नाही, अगदी स्पष्टपणे. आणि गायकवाड आयोगाचे आकडे वापरून सुप्रीम कोर्टाने हे सिद्ध केलं आहे की मराठा समाज मागासलेला नाही. मात्र गायकवाड आयोगाने जी आकडेवारी गोळा केली, आकडेवारी खरी होती, परंतु सादर करताना गायकवाड आयोगाने जी बंडलबाजी केली, जो खोटारडेपणा केला गायकवाड आयोगाने, की जो संविधानात्मक नाही आहे. खरं म्हणजे याची शिक्षा मिळायला पाहिजे न्यायमूर्ती गायकवाडांना, की तुम्ही खोटं बोलले, सुप्रीम कोर्टाशी खोटं बोलतात, महाराष्ट्र राज्याशी खोटं बोलतात. त्यांनी जी बंडलबाजी केली गायकवाडांनी, ती सुप्रीम कोर्टाने उघड केली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा नालायकपणा आहे गायकवाड आयोगाचा. ही आकडेवारी त्यांनी चुकीच्या पद्धतीने सादर करून मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या शब्दात मांडताय तर त्यांचं पूर्ण वाटल्यास मी तुम्हाला थोडासा कार्यक्रम वाढवतो, मी तुम्हाला संधी देतो. बोला देवरे साहेब. गायकवाड आयोगाचेच आकडे वापरून सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाची बंडलबाजी, नालायकपणा सुप्रीम कोर्टाने सिद्ध केला. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सगळे आकडे दिलेले आहेत आणि सांगितलं की याच गायकवाड आयोगाच्या आधारे मराठा समाज हा मागासलेला ठरत नाही, तो पुढारलेला ठरतो आणि त्यामुळे त्यांना एससीबीसी किंवा ओबीसीचं कुठलंही आरक्षण त्यांना देता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने इतकं स्पष्टपणे सांगितल्यानंतर मी किंवा आणखी कोणी काही वेगळं काही सांगावं आता हा असा प्रश्न उरलेला नाही. सुप्रीम कोर्टाने सगळे प्रश्न, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि ते सिद्ध केलेले आहेत संविधानाच्या प्रमाणे आणि आकडेवारीच्या प्रमाणे. त्यामुळे आता कोणी काही इकडचं तिकडचं काही सांगून काही होणार नाही. आपलं चुपचाप ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यावं आणि मराठा समाजातल्या गरिबांना न्याय द्यावा. विनाकारण त्यांना या भांडणामध्ये, राजकारणामध्ये पुन्हा त्याच दगडावर डोकं आपटायला लावू नका मराठा समाजाच्या गरिबांना आणि त्यांची दिशाभूल करू नका. जे आहे ईडब्ल्यूएसचं ते घ्यायला पाहिजे. जाट घेतायत, पटेल घेतायत, ठाकूर घेतायत, रेड्डी घेतायत, मराठ्यांना घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांना काय कमीपणा वाटतो ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यायला? तर साधा प्रश्न आहे की जर जाट पटेल जर घेत असतील तर मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेतलं पाहिजे आणि मराठा समाजातल्या गरिबांना न्याय दिला पाहिजे. मराठा समाजातल्या गरिबांची दिशाभूल करू नका. त्यांना त्याच दगड्यावर डोकं आपटून त्यांचं डोकं फोडू नका. माझी विनंती आहे सगळ्यांना. आणि संघ भाजप
संघ भाजपने जे काही जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी गेल्या 3 वर्षामध्ये हे जे काही उद्योग केले आहेत ते उद्योग आपण बंद पाडले पाहिजेत. चला ठीक आहे आबासाहेब शेवटची कमेंट. चला ठीक आहे, मला खूप वेळ झालेला आहे. मी जरा बोलतो. चर्चा करणार आहोत. अटल साहेब 2 मिनिटं मी बोलतो. मग आबा किंवा दिलीप राव तुम्ही दोघांपैकी बोला कोणीतरी. देवरेने जो विषय सांगितला, खरं तर आता त्यांचं पोटातलं ओटावर आले, राज्यातल्या जनतेला कळू दे की मराठा समाजाचं एससीबीसीचं आरक्षण रद्द करण्यासाठी ह्या लोकांनी सगळी बोट बांधली. मराठ्यांना एससीबीसी म्हणजे ओबीसी म्हणून या आरक्षणातून बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि सुरुवातीपासून यांनी भूमिका ठेवली. जर हे आरक्षण एससीबीसी लागू झालं तर यांना राजकारणात सुद्धा आरक्षण मिळेल. या सगळ्या गोष्टीमुळे ह्या लोकांनी आतापर्यंत विरोध केला आणि हे राज्यातल्या जनतेला कळू दे मराठ्याचं आरक्षण रद्द कोणी केलं, सुप्रीम कोर्टात बाजू कोणी नाही मांडली, पुरावे का नाही सादर केलं, गायकवाड आयोग त्या ठिकाणी का सादर नाही केला, गायकवाड आयोगाचे जे महत्वाचे मुद्दे ते का नाही मांडले गेले, कोणी नाही मांडले गेले. हे बघा, सुप्रीम कोर्ट हे सगळं पुराव्याच्या आधारे चालतं. जर सरकारनं शासनानं त्या ठिकाणी पुरावेच नाही सादर केले तर तुम्ही त्या ठिकाणी सामाजिक शिक्षण मागास कसे धरणार आहेत. ज्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये ते सादर करण्यात आलं आणि जे हे लोक सांगतात की 50% जाता येत नाही, परंतु संसदेमध्ये ज्या वेळेला बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला की एखाद्या राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय, बाबासाहेबांनी सांगितलं होय की एखाद्या राज्यात होऊ शकते आणि 50% जाऊ शकतं, अपवादात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु तुम्हाला सिद्ध करावी लागेल. आणि ही अपवादात्मक परिस्थिती राज्यात सिद्ध केली होती. एकच अर्धा सेकंद घेतो. राज्यात सिद्ध करून त्या हायकोर्टमध्ये ते एससीबीसी आरक्षण व्हॅलिड झालं, परंतु या सगळ्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा बळी घेतलेला आहे. चला ठीक आहे, संदीप तुमची शेवटची कमेंट. मला एक्सपर्ट म्हणून तुमची कमेंट हवी आहे. ही सगळी नाही आता नाही दिलीपराव, मी तुमच्या दोघांपैकी आम्हाला संधी दिली, नंतरच्या कार्यक्रमात मी तुम्हाला संधी नक्की देतो. डोंट वरी. ठीक आहे संदीप, माझं पुन्हा हेच म्हणणं आहे. संदीप मी एक प्रश्न विचारतो जो मला विचारला पाहिजे, कारण मी अँकर आहे, तुमची मतं जाणून घेतो, पण कधी कधी मलाही पत्रकारितेचा एक अनुभव म्हणून तुमच्याशी प्रश्न एक असा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे जो गरीब आहे, जो सोशली बॅकवर्ड आहे, किंवा खरंच ज्याला पुढे म्हणजे आरक्षण हे काय प्रतिनिधित्व आहे, मग ते मागासवर्गीयांसाठी असेल, ओबीसी साठी असेल किंवा मराठ्यांसाठी असेल, हे प्रतिनिधित्व मिळून तो सक्षम होतो, देशाच्या विकासामध्ये का तो हातभार लावू शकतो. ही साधी कन्सेप्ट आहे, ती अमेरिकेतही आहे, ती इंग्लंडमध्येही आहे, प्रत्येक देशामध्ये. पण ही जी लढाई मराठा आरक्षणाची सुरू आहे आणि हे सगळे मुद्दे आपण पाहतोय, याच्यावरून ही लढाई आणखी किती वेळ चालणार आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष याचा काही फायदा उचलण्याचा प्रयत्न इथून पुढेही करत राहील की त्यांचे डोळे उघडले? निश्चितच राजकीय पक्ष याचा फायदा उचलण्याचाच प्रयत्न करतात. देवरे साहेब जे म्हणाले ते बरोबर आहे की मंडल आयोगाचा अहवाल अगोदर होता आलेला, पण तो बाहेर काढण्याची वेळ जी आहे व्हीपी सिंगांनी निवडलेली आहे ती त्याच वेळेला निवडली ज्या वेळेला रथयात्रा देशामध्ये सुरू झाली होती. त्यामुळे मी असा मगाशी उल्लेख केला की मंडल आणि कमंडल ठीक आहे. एनिवे त्याच्याबद्दल मतभेद असू शकतात, पण मंडल आयोगाचा अहवाल हा सरकारकडे वर्षानुवर्ष होता, पण त्याच्यावर निर्णय झाला नव्हता, हा वेगळा मुद्दा. मला सांगायचंय ते हेच आहे की मराठा समाजाची लढाई ही आता महाराष्ट्रात राज्यात नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार जरी म्हणत असते की आम्हाला आमचा कायदा करण्याचा आणि आरक्षण देण्याचा अधिकार आहे, तरी तो सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे आणि त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय. त्यामुळे आताची जी लढाई आहे ती दिल्लीत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की मराठा समाज जर दिल्लीमध्ये जाऊन बसला शेतकऱ्यांसारखा आणि जर त्यांनी तिथं ठिय्या दिला, 10 लाख मराठे जर दिल्लीत जाऊन बसले संसदेच्या भोवती आणि सांगितलं की आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही, तर मला पूर्ण खात्री आहे की ते होऊ शकतं. पण त्यांनी केवळ हा राज्यातला मुद्दा असं समजून राज्यातला मुद्दा समजून जर इथे राहण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच आंदोलन करत राहिले तर मग त्याला एक वेगळा वास येण्याची शक्यता नाकारता येत नाही की बाबा हे राज्यातलं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याच्या विरोधामध्ये राजकीय हत्यार म्हणून याचा वापर भाजप करतंय का, असा संशय घ्यायला निश्चित वाव मिळू शकतो. त्यामुळे मराठा समाजाच्या मंडळींनी कृपया भाजपचं हत्यार बनू नये. ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय, तुम्ही वारंवार ज्या पद्धतीने मराठा समाजाबद्दल बोलताय, अत्यंत चुकीचा विषय. मराठा समाजाची ही चळवळ आपल्या आरक्षणासाठी आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची लढाई लढत नाही. तुम्ही वारंवार आघाडी सरकार करत नाही का, भाजप करते, तुम्ही दोन्हीकडे विषय बोलू नका ना.
तुम्ही मराठ्यांना सल्ला द्यायचा तर योग्य सल्ला द्यावा. आम्ही कोणत्या राजकीय पक्षाचा सल्ला देऊ नये. आम्ही आमच्या ठिकाणी आज आमची सगळी मोठ बांधलेली आहे. सगळे संघटना एकत्र आहेत, सगळे समन्वयक आहेत. आम्ही एक दुसऱ्याची चर्चा करून ठरवतो. त्या पद्धतीने तुम्ही जे मांडताय म्हणजे सरकारची बाजू घेऊन बोलताय का काय मला कळलं झालंय तुमचं, की मगापासून तुमचं सगळं ऐकून घेतलं आम्ही, की एक साईड घेऊन तुम्ही बोलायला लागलेलं आहे. हे बरोबर नाही. तुम्ही समाजाला जर काही चांगलं सांगायचं असेल ऍज अ पत्रकार म्हणून तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची आबासाहेब मला सांगा, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या लोकांनी तुमचा वापर नाही केला का? सगळ्यांनीच केलाय ना. मग ठीक आहे ना, नाही ठीक आहे, हे आपल्याला कळतंय. मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही, पण जो शहीद होतो ना तरुण, आबासाहेब आम्ही काय सांगतोय लक्षात की घ्या, सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय की आता राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही. केंद्राने जी घटना दुरुस्ती केली त्याचं भाषा जी आहे ती स्पष्ट सांगते की फक्त पार्लमेंटच करू शकते आणि जो आयोग आहे त्याला घटनात्मक अधिकार दिलेले आहेत. आता तुम्हाला दिल्लीमध्ये जाऊन लढायला लागेल एवढंच सांगतोय मी. हे सरकारनं पुढाकार घ्यावा ना, सरकारनं पुढाकार घ्यावा. आम्ही सोबत आहे सरकारच्या. आम्हाला समाज म्हणून पण घेऊ शकता ना, ठीक, तुम्ही समाज म्हणून घेऊ शकता. आबा आता ही चर्चा का होते, आम्ही पत्रकार का बोलत असतो की जो साधा तरुण आहे ना, तो आपल्या भावनेच्या भरात तुमच्या मागे येतो, कधी भाजपच्या जातो, कधी राष्ट्रवादीच्या जातो. त्याला एक आशा असते की माझ्या घरामध्ये आत्महत्या होते, माझे 3 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत, त्यांची लग्न कशी करायची, शेतीमध्ये वाटा झालेला आहे. त्या लोकांचा जेव्हा जीव जातो ना तेव्हा आमची कळकळ असते की एखाद्या आंदोलनाचा कोणी राजकीय वापर केला तर आम्ही त्याच्या विरोधात बोलणार. आमचा तो अधिकार आहे. तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम हे पत्रकार नेहमी करत राहणार, ते तुम्हाला आवडो अथवा न आवडो. मी वेध घेण्याचा प्रयत्न केला. दिलीपराव तुमचे आभार, आबा तुमचे आभार, सावंतजी तुमचे आभार, अमित लड्डाजी तुमचे आभार, संदीप तुमचे आभार. वेध घेण्याचा प्रयत्न केला की किती वेगवेगळे पैलू आहेत. आरक्षण पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, श्रीमंत मराठ्यांना नाही पण गरीबाला उभं केलं पाहिजे, गरीब तरुणाला उभं केलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरातली आत्महत्या आपण थांबवली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे जे संविधानाने दिलंय. तो वेध घेण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. आपल्या सगळ्यांचे आभार. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.